जुन्या वादातून एका युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। ही घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे। जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका युवकाला पार्टीसाठी नेऊन तलवारीने त्याच्यावर सपासप वार करण्यासह दगडाने ठेचून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। यवतमाळ मधील मुलकेतील ईश्वरनगर परिसरातील जंगलात ही घटना घडली। या युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असून एलसीबीने मुख्य मारेकऱ्यासह 4 जणांना ताब्यात घेतले। मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। रोहिदास भाणावत असं मृत तरुणाचं नाव आहे, तर वैभव घोडाम, रवी उईके, सूरज उर्फ मुन्ना धुर्वे आणि अमोल गाडेकर अशी मारेकऱ्यांची नावे आहे। मृतकाने मुख्य मारेकरी वैभवला नवरात्रोत्सवादरम्यान तसेच 3 महिन्यांपूर्वी मारहाण केली होती। मृतकाने सलग 2दा मारहाण केल्याने वैभवच्या मनात प्रचंड राग होता। याच मारहाणीचा वचपा काढण्यासाठी वैभवने युवकाच्या खुनाचा कट रचला। त्यानुसार 10 जुलै रोजी मृतक रोहित भाणावत याला मुलकेतील ईश्वरनगर परिसरातील हनुमान मंदिर जवळील बाजूच्या जंगलात मित्रासह पार्टीसाठी नेलं। या ठिकाणी दारू पाजून त्याला तलवारीने सपासप वार केले। दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रूप करत त्याची हत्या केली। हत्या केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि मृतदेह तिथे सोडून वैभव मित्रांसह घटनास्थळावरून पसार झाला। मृतक रोहितचा 2 दिवसांपासून जंगलात मृतदेह पडून होता। दरम्यान एलसीबीला खुनाची माहिती मिळाली। त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांसह एलसीबी पथकाने घटनास्थळ गाठलं। यावेळी कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला मृतकाची ओळख पटवण्यात आली। नातेवाईकांनी कपड्यावरून मृतदेह रोहित याचाच असल्याचं सांगितलं। त्यानंतर काही तासातच मुख्य मारेकऱ्यासह अन्य 3 संशयितांना एलसीबीने ताब्यात घेतलं। जुन्या वादातूनच रोहितचा खून केल्याची कबुली मुख्य मारेकऱ्यानं दिल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला। याबाबत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात राहुल भाणावत यानं तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ।